पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, तुझ्या हाती धागा रे, तुझ्या हाती धागा, तुझ्या हाती धागा रे, तुझ्या हाती धागा. पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा, मी पतंग तुझे हाती धागा. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सत्संगाच्या माध्यमातून या भक्ती मार्गातून जो भक्त सुख शोधतोय ते सुख कुठं आहे हे साधुसंत विचाराच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून तुम्हाला मला ती गोष्ट समजावत आहेत की बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही मी भक्ती करतोय. भक्ती करत असताना प्रत्येक वेळी आजपर्यंत साधुसंतांना त्यांच्या भक्तिमार्गातला इतिहास चोकाळला तर प्रत्येकानंच परमात्म्या भेटीविषयी, ईश्वर भेटीविषयी तळमळ त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून, त्यांच्या भक्तिमार्गातल्या अभंगाच्या माध्यमातून ती गोष्ट तुमच्या आमच्या लक्षात येते की बाबा रे, परमात्म्या भेटीविषयी ह्या संत महात्म्यांचा सतत ध्यास होता. म्हणून जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की बाबा रे, पुसावेशे माझे वट माझे मज, की पुसावेशे माझे सत्संगतजी. प्रत्येक वेळी हे साधुसंत त्या गोष्टीसाठी समाजाला समजून सांगण्याचा प्रयास युगानुयुगे केलेला आहे. मग त्या साधुसंतांचं नेमकं सांसारिक जीवन जगत असताना प्रत्येक वेळी साधुसंत वेळोवेळी आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट प्राप्त झाली ती इतरांच्या गोष्टीमध्ये सुख प्राप्त व्हावं म्हणून ते प्रत्येक वेळी प्रयास करत असतात. आणि तोच प्रयास आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ह्या समाजामध्ये आज माणसात माणूस राहिलेला नाही, माणसाच्या माणुसकीचा ऱ्हास झालेला आहे. प्रत्येक जण आपापल्या विचारामध्ये, आपापल्या सांसारिक संपत्तीच्या अहंकारामध्ये, प्रत्येक जण आपापल्या त्या मस्तीमध्ये आहे. मग आज कोरोनासारखा भयंकर महामारी आली. आज त्यावेळेस देखील त्या परमात्म्याने ती गोष्ट तुमच्या आमच्या ती समज कळण्यासाठी की बाबा रे, जगामध्ये कोणच कोणाचं नसतं. ज्यावेळेस ती महामारी आली त्यावेळेस स्वतःचा भाव देखील स्वतःच्या भावाच्या जवळ येण्यासाठी तयार नव्हता. नवे नवे एखादं जर प्रेत झालं तर गावातली लोक त्या प्रेताला खांदा देण्यासाठी सुद्धा येत नव्हती. मग वास्तविक पाहता आज जगामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच स्वतःचा जीव प्रिय आहे. प्रत्येकालाच वाटत आहे की माझ्या जीवनामध्ये दुःख कष्ट येऊ नये, नवे नवे माझ्या जीवनामध्ये मृत्यू येऊच नये असं प्रत्येकाला वाटतं. परंतु मृत्यू न म्हणे थोर थोर मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे, आयाशो जायगा राजा रंक या फकीर. साधुसंत सांगतात की बाबा रे, जगामधले त्रिकालवादी सत्य काय आहे तर जगामध्ये मृत्यू हा सत्य आहे आणि त्याला प्रत्येकालाच सामोरे जावे लागणार आहे. म्हणून साधुसंत देखील सांगतात की भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन,
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी न मिळे दुर्लभ हरीचे नाम. बहुत जन्मांचे असेल पुण्याई, तोची गाई मुखी हरिनाम. शेणा म्हणे तुम्ही आता तरी जागानं हरिनाम म्हणा निरंतर. कारण ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये हरिकीर्तन, सत्संग, भजन, पूजन ह्या सगळ्या गोष्टी केवळ संचित कर्माच्या माध्यमातून प्राप्त होत असतात. म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी साधुसंत ह्या जगाला ती गोष्ट समजावण्यासाठी अवतरित होत असतात की बाबा रे, की प्रत्येकालाच वाटत असतं की सामाजिक दृष्टीनं माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, मला समाधान प्राप्त व्हावं. परंतु सुख कोणत्या गोष्टीमध्ये आहे? माणसाला वाटते की भौतिक संपत्ती भरपूर अशी एकत्र केली त्याच्यामधून सुख प्राप्त होईल. भरपूर जमीन महाल माड्या घेतल्या, नोकर चाकर घरामध्ये असले म्हणून सुख प्राप्त होईल, मनाला शांती प्राप्त होईल. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही विचार करत नाही आहे. कारण सुख और दुःख दोनों बुदबुदा, दोनों है मेहमान. कारण वास्तविक आता सुख आणि दुःख ही पाहुणे आहेत. परंतु तुम्ही आम्ही पाहतो एखाद्या गोष्टीचं जर दुःख झालं तर कितीतरी वेळ आपण ते चघळत बसतो. मग दुःखरूपी पाहुणा त्याला वाटतं की ह्या घरामध्ये आपल्याला भरपूर आदर सत्कार पाहुणचार होतोय म्हणून ते दुःख आपल्याला कवटाळून राहतं. परंतु सुख आल्यानंतर आपण या परमात्म्याला विसरतो आणि केवळ त्या सुखाच्या राशीमध्ये रममान होतो. मग वास्तविक पाहता साधुसंतांनं जे कार्य केलं, आज साधुसंत देखील सांगतात की जन्मजन्मी आम्ही भूपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. मग वास्तविक पाहता जन्मजन्मांचं पुण्य पाठीशी आल्यानंतर सद्गुरूची कृपा होते आणि सद्गुरूच्या कृपेच्या माध्यमातून आज भक्तीचा भवसागर आजपर्यंत कुणाचाही पार झालेला नाही आहे. मग सद्गुरूची कृपा माझ्यावरती झाली आहे का? कोणी तंत्रगुरू, कोणी मंत्रगुरू, कोणी विद्यागुरू, कोणी अविद्यागुरू, अशा अनेक असतागुरू, परी मोक्षदाता सद्गुरू हे वेगळा असं शास्त्र सांगतं आहे. परंतु आम्ही शास्त्रांचा उल्लेख करतो आहे, शास्त्र आमच्या पाठ आहे. परंतु नेमक्या शब्दांच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये काय आचरण करायला पाहिजे? नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग अनुभव माझ्या जीवनामध्ये त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीप्रमाणे आहे का? आज प्रत्येक महात्म्यांना त्या स्वतःच्या सांसारिक जीवन जगत असताना ज्या परमात्म्याची प्राप्ती झाली, त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली, तो उल्लेख संत नामदेव महाराज घ्या, संत शेना महाराज घ्या, चोका महाराज घ्या, मीराबाई घ्या, जनाबाई घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, सोपानदेव घ्या, मुक्ताबाई घ्या, मीराबाई घ्या, नानकदेव घ्या. प्रत्येक संत महात्म्यांनी तो उल्लेख करून ठेवला गेला की माझ्या जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून तो परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर प्राप्त झाला आणि माझा भवसागर पार झाला. नवे नवे भक्तीचं जे सुख मी शोधत होतो ते सुख माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. हा उल्लेख प्रत्येक संत महात्म्यांनी आपापल्या विचाराच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीनं येणाऱ्या संत महात्म्यांना ती भक्ती सुखरूप व्हावी, भक्तीमध्ये कोणत्या मार्गानं त्याला जायला पाहिजे त्या गोष्टी लिहून ठेवल्या गेल्या. परंतु आपण लिहून ठेवलेल्या गोष्टी पूजनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, तीर्थटनाच्या माध्यमातून आपण त्याचा आधार घेतो आहे. परंतु साधुसंतांचं नेमकं रोखठोक भक्तीविषयी म्हणणं काय होतं ह्या गोष्टी मात्र कानाडोळा करतो. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी संत महात्मा सांगतात की आज मुक्ताबाईचा जर अनुभव घेतला, जगी या ब्रह्मदिशे उघडे, ऐकत सांगा देवा पाहून घे रोकडे. मग हा अनुभव कोणासाठी मुक्ताबाईने लिहून ठेवला गेला? 14,000 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाला मुक्ताबाईने सांगितलं जगी या ब्रह्मदिशे उघडे. उघडं परब्रह्म परमात्मा आहे. केवळ ह्या मायेच्या माध्यमातून अज्ञानाच्या अंधकाररूपी पडद्यामुळं आज तुमच्या आमच्यामध्ये त्या परमात्म्याची अनुभूती नाही, त्या परमात्म्याची ओळख नाही. आपल्या अंगाचा कपडासुद्धा शरीरापासून जितका लांब आहे तितका परमात्मा जवळ आहे. म्हणून साधुसंत सांगतात की पाण्यामध्ये मासा झोप गई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे.
अरे मुंगी मागे मुंगी चालत तसे कैशी, जावे तिच्या कुशी तेव्हा कळे, कासवाची पिल्ले दृष्टी उपजती, जावे तेव्हा तेव्हाची कळे. मग वास्तविक पाहता जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत महात्म्यांना कोणता अनुभव प्राप्त करून घेतला, तो अनुभव जोपर्यंत स्वतःचा माझा अनुभव त्या संत महात्म्यांच्या अनुभवाप्रमाणे आहे का, मी कोण, मी आलोय कुठून, शेवटी मला जायचं आहे कुठं, ह्या गोष्टीचा शोध संत महात्म्यांनी घेतला. आणि तो शोध घेऊन झाल्यानंतर ते भक्तीचं सुख प्राप्त झाल्यानंतर, परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर ग्रंथाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, त्या चरित्राच्या माध्यमातून ते लिहून ठेवलं गेलं. त्यांच्याबरोबर असणाऱ्या संत महात्म्यांना ते चरित्राच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून येणाऱ्या समाजाला त्या भक्तीचा आनंद प्राप्त व्हावा, भक्तीचं नेमकं गुह्य काय आहे ते समजावं म्हणून प्रत्येक संत महात्म्याने ते लिहून ठेवलं गेलं. आम्ही तो वाचतोय, भरपूर काय प्रयास करतोय की परमात्म्याची प्राप्ती मला व्हावी, मला परमात्मा प्राप्त व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. कोणताही भक्त जगामध्ये असा नाही भक्ती करतोय की त्याच्या देवाची भेट होऊ नये, परंतु नेमका देव काय आहे, देव वास्तविक पाहता त्या गोष्टीकडं तो डोळसपणे पाहत नाही. केवळ रामचंद्र, श्रीकृष्ण परमात्मा, येशू ख्रिस्त, नानकदेव, अनेक देवी देवतांनी अवतार घेतले आणि अवताराच्या माध्यमातून ते अवतार कार्य झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं देहवसन झालं. परंतु आम्ही आज अवतारामध्ये अडकलेलो आहे. परंतु ते अवतार असताना ज्यावेळेस ते भाविक सज्जन त्या अवताराला शरण गेले, त्यांना त्यावेळेस त्या भक्त मंडळीचा भवसागर पार करून गेला, भक्तीचं सुख त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण प्राप्त झालं. म्हणून साधुसंत सांगतात की राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणते आत्मा राम, राम हा कालचा स्तुत दशरथाचा अनंत युगीचा आत्मा राम, रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठ मुनी. रामासारखा अवतार झाला तो वशिष्ठ मुनीला शरण गेला. श्रीकृष्ण परमात्मासारखा अवतार झाला, सांदीपनीला शरण गेला. 14,000 वर्ष तप करणारा चांगदेव मुक्ताबाईला शरण गेला. कारण ज्यावेळेस ह्या भक्ताला त्या गोष्टीची आवश्यकता वाटते की माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती व्हावी, मग त्यावेळेस ज्यावेळेस त्या अवस्था, ते वातावरण प्राप्त झाल्यानंतर त्या भक्तानं कोणतीही गोष्ट परंतु न कळता केवळ त्या सद्गुरूला शरण गेले. परंतु आज अनेक भक्तिमार्गामध्ये, अनेक संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही भ्रमित झालेलो आहे. आणि ह्या भ्रमातून काढण्यासाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की ज्या साधुसंतांना तुम्ही मानताय, श्रीकृष्ण परमात्म्याला मानतोय, बरोबर रामचंद्राला मानतोय, माऊलीला मानतोय, जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत त्यांना मानतोय, परंतु त्या धर्मग्रंथांचा सार आहे की परमात्मा निर्गुण निराकार आहे. आणि आजपर्यंत सद्गुरू ज्याच्या जीवनामध्ये आला, सद्गुरूला जे शरण गेले, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये जे सद्गुरू ज्या त्या समयाला अवतारित होते आणि त्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक भाविक सज्जनाला त्या सद्गुरूच्या माध्यमातून तो परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर प्राप्त झाला. परंतु मी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती, अनेक कौशल्याच्या जोरावर, संप्रदायाच्या जोरावरती आम्ही अनेक ठिकाणी अडकत बसलेला आहे. परंतु मतांचा गलबलन कुणीने पुशे कुणाला, माझा संप्रदाय मोठा, तुझा संप्रदाय छोटा, अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये आम्ही अडकत राहिलेलो आहे. परंतु साधुसंत सांगतात की बाबा रे, भक्त हा डोळस असावा. त्यानं प्रत्येक वेळी भक्ती करत असताना जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास, शोध मोहीम चालूच ठेवली पाहिजे. निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे, आम्ही देखील आमच्यासारखीच व्रताच्या माध्यमातून, तीर्थदानाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, पूजनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भक्ती करत होतो. परंतु आमच्या जीवनामध्ये निरंकारी मिशनची सत्संग आली, संत महात्मा आला आणि त्यांना आम्हाला ती गोष्ट पटवून दिली की बाबा रे, ज्या शास्त्रामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, जेवढेही जगामधले धर्मग्रंथ सांगतात की परमात्मा निर्गुण निराकार आहे, तो बेअंत आहे, तो विशाल आहे, ज्याचा संपूर्ण सृष्टीचा नाश जरी झाला तर त्याचा नाश होणार नाही, अशा परमात्म्याची अनुभूती या निरंकारी मिशनच्या संत महात्म्यानं सद्गुरू सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून आम्हाला ती करून दिली. आणि त्यावेळेस आमचा देखील तो विश्वास बसला. आणि विश्वास केवळ ही परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्यानंतर गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती ह्या 3 प्रचितीच्या माध्यमातून आम्ही स्वतःला तपासून घेतलं. आणि ज्यावेळेस त्या परमात्म्याची अनुभूती झाली आणि अनुभूती झाल्यानंतर जे भक्तीचं पूर्ण सुख आहे
ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि त्यावेळेस आम्ही जगाला सांगतो की बाबा रे की आमच्या जीवनामध्ये ते सुख प्राप्त झाले, तुमच्या जीवनामध्ये देखील सुख प्राप्त व्हावं असं आम्हाला वाटतं. आणि केवळ तीच निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांची अभिलाषा असते की बाबा रे जेही भाविक सज्जन ह्या भक्ती करतायत परंतु परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही, त्या प्रत्येक भक्ती मंडळातील भक्ताला त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी एवढीच अभिलाषा असते. म्हणून ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज आज संपूर्ण भूतलावरती जे भाविक शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून देतात. मग आज समयाला घोर अशा कलियुगामध्ये आज अवतरित आहेत. ज्यालाही वाटतं परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी त्यानं जेवढेही जगामधले धर्मग्रंथ आहेत ते स्वतः घेऊन यावं आणि ते तपासून जे आत्मप्रचितीच्या माध्यमातून गुरुप्रचितीच्या माध्यमातून तो परमात्मा प्राप्त करून घ्यावा एवढ्याचं सत्य केला होता. आत्ताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये शेवट गोड व्हावा तर जरूर या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्ममरण. प्रेमाने बोला धन्यंकारजी.